भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्व जगात प्राचीन वाङ्मय म्हणून वेदांचा उल्लेख केला जातो. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, भगवद्गीता, पुराणे ही वाङ्मय परंपरा असून आणि सर्वांच्या आधी वेद निर्माण झाले किंवा ते प्राचीन ऋषींना ऐकू आले म्हणून वेद हे अपौरुषीय आहेत असा आपला समज आहे. पण ज्ञानेश्वरांनी मात्र हा क्रम बदलला आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे ऐक्य झाल्यानंतर त्या आनंद सागरात देव बुडून गेले. कोणी कोणास सांगावे आणि कोणी ऐकावे असा प्रश्न निर्माण झाला. किंबहुना श्री नारायणे विश्व कोंदले अशी अवस्था निर्माण झाली आहे. आणि येथेच ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की सर्व वेदांचे मूळ सूत्र जे आहे ते गीता आहे आणि ते श्रीकृष्णांनी प्रकट केले. आता वेदांचे मूळ गीता हे कसं मानता येईल असा प्रश्न ज्ञानेश्वरांनीच उत्पन्न केला आणि त्याचं उत्तर सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीच देत आहे. माऊली म्हणते की परमेश्वराच्या निश्वासातून वेद उत्पन्न झाले. हे निश्वास म्हणजे श्रीकृष्णाचेच होते. मागे एके ठिकाणी ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं वाटतं की मा बोलविला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. अशा रीतीने वेद जिथून निघाले ते श्रीकृष्णाचे निश्वास होते. प्रत्यक्ष श्रीकृष्णच आपल्या मुखाने वेदांचे जे मूळ ते गीताशास्त्रात ते बोललेलं आहे. म्हणून वेदाला मूलभूत गीताशास्त्र असं ज्ञानेश्वर म्हणतात. आणि या मतास ज्ञानेश्वर महाराज असं अजून एक दृष्टांत देतात की अलंकारात जसं सोनं असतं किंवा वृक्ष ज्याप्रमाणे बीजात सूक्ष्म रूपाने असतो त्याप्रमाणे वेदाची तीनही कांडे गीतेत उमटलेली आहेत. पुढे ज्ञानेश्वरांनी या त्रिकांडात्मक गीतेचा परिचय करून दिलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली सर्व वेदांचे मूळ गीता आहे असा मोठा अपूर्व सिद्धांत ते मांडतात. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.